नमस्कार मंडळी, आज आपण येथे आपल्या संघटनेची मीटिंग ठेवली आहे. आपल्या ABRL संघटनेत अध्यक्षपदी दिनेश भाऊ आणि उपाध्यक्षपदी रमेश भाऊची निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तरी दिनेश भाऊ आपल्या संघटनेची पुढील दिशा ठरवण्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही मायावर विश्वास ठेवून आपल्या अखिल भारतीय रिकामचोट लोकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली, त्यासाठी तुमचे खालपासून तर वरपर्यंत आभार मानतो. आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपले सभासद वाढवा लागते. सभासद निवडासाठी आपण काही नियम तयार केले आहे. एक तर सभासद आपल्या गावातला किंवा गावाजवळचा पाहिजे. त्याच्यानंतर तो गावात लंगलंग हिंडणारा पाहिजे, कोणताही कामधंदा नाही करणारा पाहिजे आणि 18 वर्षाच्या वरचा पाहिजे. आपण गावोगावी हिंडून आपल्या नियमात बसणारे रिकामचोट लोकायला भेटून आपल्या संघटनेचे महत्त्व पटवून देऊ आणि त्याला संघटनेत सामील करून घेऊ. आपल्या संघटनेसाठी मी 2 दिवसापूर्वी आमदार साहेबाला भेटलो आणि त्याला सांगितलं, प्रधानमंत्री रिकामचोट कल्याण योजनेअंतर्गत आम्हाला आर्थिक मदत करा म्हणून. तसे पाहतो म्हणले, तसं मी त्याच्या संपर्कात राहतोच. भाऊ, ते आपितचं कसं करायचं संघटनेच्या? पाटलाबरोबर बोलणं झालं आहे आपलं. त्याचा गोटा देणार आहे आपल्याला ऑफिससाठी. फक्त थोडं सारवा लागते. तर गण्या उद्या पाटलाच्या बैलाचं शेण जमा करून नाही का सारवून घेजो. भाऊ, आपल्या संघटनेचं काम कोणतं का मग? हा गा, काम म्हणजे का, लई काम आहे आपल्या संघटनेले. आपल्या गावात एखादी माणूस दारू पिऊन पडून असन तर त्याला उचलून त्याच्या घरापर्यंत पोहोचवणे. आपल्या कोणाचा झगडा झाला तर ज्याच्याबरोबर झगडा झाला त्याला पिशार देणे. गावात कुठं लग्न काला असन तर त्याचं जेवण वाढायला जाणे. वावरातला हरभरा तुरीच्या शेंगा दाबून आणून त्याची पार्टी करणे. आता आपल्याला फक्त आपले सभासद वाढवण्यावर फोकस करावं लागते, म्हणजे मग आपली संघटना मजबूत होईल. मग आपण निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करू, भिकारचोट ढुंगणात बोट पक्षासाठी. मग आपल्याला कोणीच नाही रोखू शकत. पुरा तांडव राहील मग आपला तांडव. मी हाव तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचा. फक्त आपल्याला तुमचा सपोर्ट पाहिजे. आपण सगळे रिकामचोट लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. अखिल भारतीय रिकामचोट संघटनेचा विजय असो.